नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आता मी आलो गावाला सागर भाऊच्या हल्दीला आणि मी कालच ब्लॉग सुरू करणार होतो येताना, बट मी नाही करू शकलो कारण का मला यायला झालं लेट। मी येणार होतो सागरपुड्याला पण मी पोहोचलो खूप लेट, पण मी डायरेक्ट गावात आलो आणि आता सकाळी पण उठायला लेट झालाय। माती शेट तापलेत, आता काय करू, गाडी ऑप्शन नाही हो आणि गाडी पण तापली। त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत पाण्याची जार आणायला। कुठं जायचं आपल्या पालीतच ना, पालीमध्ये अनुपम कुलकर्णी। कुठं? अनुपम कुलकर्णी। ओके, अनुपम कुलकर्णीकडे जायचं आहे आपल्याला पाण्याची जार आणायला। तिथे आमचे मेन आहेत अध्यक्ष कोण? गोटे फुलारे। हो हो, आता मग ते आहे बघा, टेन्शन नाही। आता इथलं सगळं घेतो, तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो की हळदीची तयारी कशी चालू आहे। गेले आपले जार बीर झाले ठेवून, आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि निघतो। भावांनो, बॅनर घ्यायला आलोय, बॅनर आमचा चालू आहे। जय जय महाराष्ट्र माझा। भावाला भावांनो आपले बॅनर झाले। आता आम्ही आता निघतो, सगळं सामान घेतो त्याच्याकडनं, कारण जातानाच लावून जायचं आम्हाला तिथं, म्हणजे कसं एका फटक्यात काम आहे। तर आता मी निघतोय, पण आता नाश्ता करायला थांबलोय। नाश्त्याची ऑर्डर दिले, 5 मिनिटं लागतील। भावांनो, 2024च्या जानेवारीच्या 22 तारखेला हा शॉप ओपन केला राजनी, आणि आता 22 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल। कधी वर्ष निघून गेला आम्हाला काय कळणार आहे। तुला कळलं का रे? राजला काय मार्केटिंगची गरज नाही, पण तरी सांगतो, जर तुम्ही इथले असाल, पालीतले असाल किंवा आजूबाजूचे कुठलेही असाल, डायरेक्टली तुम्हाला मी ऍड्रेस देतोय डिस्क्रिप्शन मध्ये। जर असेल कधी तुम्हाला काही काम तर या, फक्त नाव सांगा, आणि तुम्हाला नाव सांगायची गरज नाही, आपला रेट कमीच आहे। बॅनर लावतोय, बॅनर। माझे भाऊ काय, कोण कोण? तू जेवणे ना, मी जेवणे काय बोलतो? जेवणे झाली। आता किती आपण पंगत वाले? 4 5 वाढल्या पंगत झाल्या। काय रे, आमचे वट्ट्याबाई बोलले ना, जो बोले सोनियाल, वट्ट्याबाई जिंदाबाद। आणि आपले हे यजमानी हो, ह्याच्या पप्पांच्या भावा, सख्या पप्पांच्या भावाच्या हल्दी येतात। आता आम्ही चाललो जेवायला, जेवतो आणि तुम्हाला भेटतो जेवायला। या रे, शेवटची पंगत आहे रे। आपल्या गावचे अध्यक्ष गोरे 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 व्यक्तिमत्व पेंढरीजी सभे यांचं या ठिकाणी स्वागत। इमोशनल डॅमेज। मित्रांनो, आमच्यासोबत एक असा माणूस आहे जो पहिले मॉस्को गोवामध्ये गाडी चालवायचा आणि आता आमच्यासोबत गाडी चालवतो। हा बघा, शून्यातून वर आलेली कंपनी। A few moments later.
6.5 hours later. मस्त हळदी झाली, जाम नाचलो. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजत असेल की पूर्ण माझ्या आवाजाची वाट लागले, पूर्ण घशाची वाट लागले, धूळ गेले, जाम मारणाचे धूळ गेले. तर आता सांगायचा मुद्दा असा की आम्ही आता चाललोत नाचून बिचून, पाय बी दुखतात म्हणून आम्ही चाललोत कुंडावरती. आता कुंडावरती जाणार, आंघोळी करणार. आमची 12 पोरं गेलीत, अजून आमची 4-5 पोरं यायची बाकी आहेत. सो तिथे जातो, आपण भेटू 5 मिनिटात. Day 2. गुड मॉर्निंग भावांनो. A few minutes later.
झालं, जेवलो वगैरे आम्ही. आम्हाला तिथे जाताना थोडं लेट झालं, आम्ही रस्ता चुकलेलो आणि 5-10 मिनिटं लग्नामध्ये पोहोचायला वेळ झाला, त्यामुळे लग्न लागलेला होता. सो आम्ही तिथे थोडा लेट पोहोचलो आणि जेवण वगैरे झालं. थोड्या वेळानंतर जेवण आम्ही निघालो. वरातीचं काय मला माहित नाही, मी असेन नसेन असं समजलंय की वरात येणारे लेट, त्यामुळे मला थांबा जमणार नाही. मला उद्या कामाला जायचं म्हणून मी आताच्या आत निघतोय. परत मी चालू ठाण्याला.